नमस्कार, मी दीपिका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत पौष्टिक असे छान असे लाडू। मी इथं बदाम घेतले अर्धा किलो, थोडेसे भाजून घेतलेले आहेत आणि इथं अर्धा किलो शेंगदाणे घेतले, हेही भाजून घेतले आणि ह्या दोन्हीसाठी मी इथे 1 किलो गूळ असा बारीक वाटून घेतला आहे। चला तर आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ आणि लाडू वळू याचे। बदाम मी वाटून घेतले, बारीक वाटायचं नाही, जास्त असं जाडसरच वाटायचं, नाहीतर मग लाडू असे ना तोंडामध्ये चिटकून राहतात, म्हणून असे जाडसर वाटून घ्यायचे। तर आता आपण असंच शेंगदाणेही वाटून घेऊ। शेंगदाणे पण मी वाटून घेतले। आता आपण गूळ वाटून ह्यामध्ये मिक्स करूया। हे लाडू एकदम पौष्टिक आहेत। गुळाने शेंगदाण्यामुळे आपली रक्त वाढते आणि बदामामुळे आपली स्मरणशक्ती वाढते। तर एकदम पौष्टिक असे लाडू आहेत। तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर तुम्ही नक्की बनवून आपल्या मुलांना खाऊ घाला, खूप चांगले असतात। चला तर आपण ह्यामध्ये गूळ वाटून घालूया आणि लाडू वळून घेऊ। गूळ वाटून घेतलाय, आता आपण हे पूर्ण एकत्र जीव करून घेऊ। आता मी गूळ एकदम मिक्स करून घेतला आहे, पण लाडू असे बांधता येणार नाही। मग आपण परत एकदा थोडे थोडे हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया, म्हणजे हे पूर्ण एकत्र होऊन जाईल, एकजीव होऊन जाईल आणि लाडू वळता येतील आपल्याला। चला थोडं थोडं हे आपण मिक्सरला लावून घेऊया। आता इझिली आपल्याला हे लाडू वळता येतील। आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया। तर अशा प्रकारे हे पौष्टिक लाडू आपले तयार झालेले आहेत। तुम्ही पण बनवून याचा आस्वाद घ्या। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।